माझे सर्व शेतकरी मायबाप प्रथमतः तुमच्या समोर मी नतमस्तक होते। माझ्या देशातले शेतकरी अडचणीत असताना उष्माघाताच्या मुळे अनेक जणांचा मृत्यू होत असताना या पार्श्वभूमीवर तुम्ही गेले 6 दिवस इकडे उपोषणावर बसला आहात, ही आपल्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे। या देशाचा, या महाराष्ट्राचा कणा, माझं शेतकरी मायबाप काही पाणी न पिता, काही अन्नाचा एक त्या ठिकाणी काही न खाता इथे बसलाय आणि सरकारला ह्याचा अजिबात जाणीव नाहीये ह्याची, त्या गोष्टीचा मी निषेध करते। खरं तर ही व्यासपीठ ही राजकारणाच्या पलीकडची आहे, ही व्यासपीठ ही माणुसकीची व्यासपीठ आहे। इकडे येऊन भाषण देणं ही आमची संस्कृती नाही आहे, पण शेतकऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून त्याची लढाई, त्याला न्याय मिळेपर्यंत लढणं ही आमची संस्कृती आहे। आज अनेक शेतकरी अनेक वर्षापासून खरं तर ही मागणी आहे की साखर कारखान्याची मनमानी चालते आणि 15 दिवसात जो नियम आहे बिल मिळाला पाहिजे, तो बिल दिला जात नाही। मी संसदेत पण हा विषय बोलली, मला बरेच लोक म्हणाले की संसदेतला विषय, मी म्हणाली संसद दिल्ली सरकारने ठरवलं, केंद्र सरकारने ठरवलं आणि नियम काढला तर ह्यांना बळजबरी द्यावंच लागेल 15 दिवसात, आणि म्हणून मी तो विषय संसदेत मांडलेला। पण हे सरकार निगरगट्ट सरकार आहे। मी म्हणते राजकारण करायची गरज नाही आहे, पण वस्तुस्थिती ही आहे की सरकार निगरगट्ट आहे, शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आलेले आज शेतकऱ्यांकडे पाठ फिरवण्याचा पाप करत आहे। गाळपचा परवानगी नसताना पण गाळप कसा होतो, आता माझे दादा म्हणाले या ठिकाणी तुमचे अधिकारी जाऊन पाहणी करतात आणि मग तुम्ही आता म्हणता की गाळपची परवानगीच नाहीये। ह्यांच्या खोटाला बळी पडू नका, हे सगळं मिली भगत आहे आणि म्हणून हे चाललंय। अनेक अशी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते। ह्यांच्या सगळ्यांच्या देखरेखीत हे होत आहे, हा अन्याय शेतकऱ्यांवर होत आहे। शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा पाप ही लोक वरपासून खालपर्यंत करत आहेत। हे जे पकडले जात आहेत ते छोटे मासे आहेत। करणारा कुठे बसलाय? मंत्रालयात बसलाय। वरपासून खालपर्यंत पैसे कमवण्यासाठी किती 136 कोटीचा सब गोलमाल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। तुमची लढाई मी वैयक्तिकरित्या व्यर्थ जाऊ देणार नाही। मी लढतो, मी भांडते ना। मी सत्तेसाठी राजकारणात आली ना मशीनमुळे इलेक्शन जिंकली। जर जिंकली असेल आजपर्यंत इलेक्शन तर तुमच्या कृपेमुळे जिंकली आहे, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कामगारामुळे। आणि मी जर तुमच्यासाठी लढली नाही तर ती माझ्या हातून सर्वात मोठी चूक होईल, सर्वात मोठा पाप होईल, आणि ती माझी संस्कृतीच नाहीये। जेव्हा माझा माणूस, मला आशीर्वाद दिलेला माणूस अडचणीत आहे, त्याच्याकडे पाठ फिरवण्याची संस्कृती आमची नाहीये आणि ना महाराष्ट्राची संस्कृती आहे। आणि आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला सत्ताधारी काळीमा फासत आहे, तुमच्याकडे पाठ फिरवणं। आणि म्हणून दादा, काळजी करू नका। आज खरं तर काही दिवसापासून मी तुमच्या संपर्कात आहे। मागच्या 2 दिवसाखाली पण तुमचा त्या ठिकाणी फोन आलेला, पण ती चुकीने तिने मला सांगितलं नाही, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ही लढाई आपल्याला दिल्लीला पण घेऊन जावी लागली तर आपण घेऊन जाऊ। पण पहिले लक्षात घ्या, ह्याचे सगळे जे कर्ते आहेत ते मंत्रालयातून सूत्र हलवत आहेत। आता आपण साखर आयुक्त आहे ना, त्यांना पकडू, ह्यांना पुढे करतील छोटे मासे। नीट मध्ये कसं झालं, छोटे मासे पुढे करतात, पण करणारा हा शासनाचा एक भाग आहे, सरकारचाच भाग आहे। त्याशिवाय नीट सारखा पेपर लीक होत नाही, त्याशिवाय गाळप नसणारा कारखाना गाळप देऊ शकत नाही, परवानगी नसलेला। आणि म्हणून हा खूप मोठा भ्रष्टाचार
तुम्ही उघडकीस पाडलाय. तुमच्या लढाईला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आज माझे 3-4 बंधू हे उष्माघातामुळे सिव्हिल मध्ये आहेत. माझी लोक तिकडे आहेत. मी पण थोड्या वेळात तिथे जाते. त्यांना काही होऊ देणार नाही, कारण का त्यांच्या मागे तुमची हिंमत आहे, तुमची ताकद आहे. आपण सगळे आहोत, त्यांना काही होणार नाही. पण ही लढाई आपली खूप, हा एक प्रकारचा उद्रेक तुमच्यामधून दिसून येतो, एक प्रकारचा त्या ठिकाणी क्रांती तुमच्यातून दिसून येते. आपण दोघंही एका बाजूचे नाण्याचे एकच बाजू आहोत आणि दुसऱ्या आपल्या विरोधात तुमच्यावर अन्याय करणारी लोक आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देते की हे बिल, हे पैसे तुम्हाला ताबडतोब मिळाले पाहिजेत. यासाठी आपण लढाई लढणार आहोत. या लढाईनी एक आक्रमक वळण जरी घेतलं तर आपण तयार राहायला पाहिजे. रस्त्यावरची लढाई आपण लढत आहोत. माझे शेतकरी मायबाप, एकीकडे खताचे भाव वाढले, दुसरीकडे डिझेल नाहीये, दुसरीकडे पाणी सोडायची बोंब आहे, तिसरीकडे पीक विमा मिळत नाही आणि असा दुष्काळात 13वा महिना संकट माझ्या शेतकऱ्यावर अन्नाचा पाक या सरकारने केला आहे. त्याचा निषेध मी करते. तुमची लढाई मी खांद्याला खांदा सोबत तुमच्या सोबत लढून या लढाईला न्याय मिळण्याशिवाय मी गप्प बसणार नाही. एवढं तुम्हाला एक तुमची बहीण म्हणून शब्द देते आणि तुम्हाला साथ देते. सरकारचा निषेध करून इथेच थांबते दादा. आणि ह्या पुढे जे काही पावलं घ्यायचे ते मी व्यवस्थित घेईन. तुम्ही आपण नियोजनबद्ध या लढाईचं नियोजन पूर्ण आपण करूयात आणि त्या पद्धतीतच प्रत्येक पाऊल घेत राहूया. तुम्हाला तुमच्या या कष्टाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही हा शब्द देऊन इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.